शरणार्थ एखादा जर रिप्लाय आला तर मला समजेल की मी लाईव्ह आहे. ओके. परमरहस्य पेजवरती हा जो उपक्रम आमचे मित्र ॲडव्होकेट शिवानंद हायबतपुरे तथा विश्वनाथ मोरगे आणि त्यांच्या सगळ्या टीमनं हा एक चांगला उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये त्यांनी मला आज ही एक जबाबदारी दिली आहे की राष्ट्रसंतांचे क्रांतिकार्य. खरं तर त्यांनी मला का निवडलं हा एक विषय बऱ्याच जणांना प्रश्नही असेल, तसा माझाही आहे. फक्त एका तपाचं म्हणजे 12 वर्षाचा माझा घनिष्ठ संबंध हे अत्यंत होता. तसा लहानपणापासून माझ्या कुटुंबाशी किंवा मी लहानपणापासून राष्ट्रसंतांना जवळून पाहिलं आहे. समकालीनच नाही तर मी फार जवळून पाहिलेलं आहे. माझ्यापेक्षाही अनेक जणांनी राष्ट्रसंतांना जवळून पाहिले, पण मला पाहिलेले माझ्या नजरेत मला जे पाहता आले, माझ्या लक्षात आलेले राष्ट्रसंत हे मी थोडं माझ्या पद्धतीनं मांडणार आहे. खरं तर हा विषय इतका फार मोठा आहे की या विषयावर हा विषय आता बोलण्यास सुरुवात झालं. या विषयावरती बऱ्याच जणांचे वक्तव्य आता सुरू होते आणि एकेकाच्या अनुभवातून त्यांच्या दृष्टिकोनातले आप्पा हे जोपर्यंत आपणाला म्हणजे पाहायला जेव्हा सुरुवात होईल किंवा आपण ऐकायला जेव्हा ऐकू तेव्हा अनेक गोष्टी आपल्या समोर येणार आहेत आणि त्या नक्की येतील. आता काही गोष्टी मी एक तासामध्ये हा विषय मांडणं फार म्हणजे एक व्याकरणाचा आणि याचा इतका मोठा एक दडपण येतं आहे. तरी पण मी काही मांडण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत परिहारामध्ये न जाता. आपणची सुरुवात ही संघर्षमय आहे. मग त्यांचा जन्म असेल, जन्माच्या बऱ्याच कथा आपण हे करतो, पण कुठल्याच म्हणजे एका विशिष्ट अशा चौकटीमध्ये तो विषय मला मांडायचा आहे. त्यांच्या जन्माच्या नंतर त्यांचं संघर्षमय जीवन हे राहिलं. मी तसे प्रसंग वेगवेगळे बरेच सांगू शकतो. संन्यासाच्या गाडीवरती त्यांना समर्पित केलं. पितृवर्गीय परंपरा असल्यामुळे त्यांना ते समर्पित करण्यात आलं. त्यांचं शिक्षणाची व्यवस्था ही अहमदपूर या गावी नसल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मग अहमदपूर सोडून सोलापूरला जावं लागलं, काशीला जावं लागलं, गुजरातमध्ये त्यांचं काही शिक्षण झालं आणि आजचं जे पाकिस्तान आहे त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं. हा प्रवास त्यांना सुरुवातीपासून करावा लागला. आईला सोडावं लागलं, वडिलांना सोडावं लागलं आणि शेवटी त्यांचं त्या मठावरती बसवणं हे फिक्स जेव्हा झालं, काही काळ गेला, शिक्षणात काही काळ गेला आणि पुन्हा त्यांचा पट्टाभिषेक झाला. आणि हा पट्टाभिषेक होत असताना त्यांची शिक्षणाची सुरुवात किंवा त्यांचं शिक्षण घेण्याची जी पद्धती आहे त्यामध्ये बरेच काही संघर्ष आपल्याला पाहायला मिळतात. मी जास्त काही त्याच्यावरती बोलणार नाही. आणि हा संघर्ष योद्धा त्यांना त्या पीठावरती पीठारोहण झाल्यानंतर, पट्टाभिषेक झाल्यानंतर तिथं बरेच काही त्यांना प्रसंग, त्यांना एक वैराग्य निर्माण करण्यासारखे काही प्रसंग झाले आणि त्यांनी मठ सोडला. बरं का, मठ सोडला ते डायरेक्ट कैलास शिखराकडे जाण्यासाठी निघाले. आणि हा प्रवास करत असताना त्यांनी एका रेल्वेचा आधार घेतला आणि रेल्वेत प्रवास करत असताना ते साधारण एक रात्र गेली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि त्यांच्यासोबत जे सहप्रवासी होते ते देखील धार्मिक होते. कुठले तरी मला वाटतं आर्य समाजी काहीतरी लोक होते आणि ते यांच्याकडे पाहत होते. त्यांनी 1-2 वेळेस जेवण केलं आणि जेवण करत असताना त्यांनी यांना प्रवासामध्ये सहप्रवासी म्हणजे ओळख होते
आणि त्यांनी जेवण करण्यासाठी यांना निमंत्रित केलं. ते त्यांनी जेवण केलं आणि 2-3 वेळास असं म्हणजे काही अंतराने काही काळाच्या अंतराने त्यांना जेवणाचा आग्रह धरल्यानंतर ते काही जेवण केले नाही. ते त्यामुळं त्या समोरच्या व्यक्तींना हा कोणीतरी वेगळा आहे असं वाटलं आणि ते करत करत मग चर्चा झाली. ते त्यांनी सांगितलं की मी संन्यासी आहे, मी शिवाचार्य आहे, असं वगैरे असं काहीतरी ते थोडं झालं आणि त्यातून मग चर्चा होत असताना तुम्ही कुठे चाललात हा प्रवास झाल्यानंतर ते सांगितलं की मी कैलासाकडे जातो आहे. म्हणजे कैलास शिखराकडे त्या कुलू मनाली वगैरे त्या भागाकडे कुठेतरी जायचं आहे त्यांना, मला असं काहीतरी म्हणजे वैराग्य असा ते विषय झाला. आणि त्यातूनच त्यांनी इतका हुशार माणूस, जर समजा जीवनाचा आत्ताच जर समाधी घेऊन किंवा म्हणजे जीवन संपवतो आहे किंवा आनंद न घेता किंवा आपल्या ज्ञानाचा उपयोग जनतेशी न करता हा माणूस जर संपत असेल किंवा जात असेल, बाजूला जात असेल किंवा स्वतःची साधना करून स्वयंप्रकाश मिळवत असेल आणि त्याचा समाजाला काही जर उपयोग होत नसेल तर काय उपयोग आहे, असा समोरच्याचा सल्ला पाहून ते तिथं गुजरातमध्ये काही दिवस आर्य समाजाच्या एका संस्थानामध्ये थांबले आणि तिथं त्यांना पुनश्च एकदा शिक्षणाची प्रेरणा म्हणजे PUCची प्रेरणा, प्री युनिव्हर्सिटी एक्झाम कोर्स जो असतो त्याची प्रेरणा मिळाली आणि ते शिक्षणात परत लागले आणि त्यातूनच त्यांना मग ते 12वी झाले. त्यानंतर त्यांचं वैद्यकीय शिक्षण वगैरे हा जो आहे तो विषय तो झाला. आता आप्पांनी नेमकं क्रांतिकार्य काय केलं? ह्या काळामध्ये त्यांच्या हातातून ज्या क्रांत्या घडल्या किंवा त्यांच्या जीवन जे क्रांतिमय आहे त्यातली एक क्रांती, त्यांचा पहिला जो विषय आहे तो मी सांगतो की ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले. ही क्रांती तरुण रक्त, त्या काळची परिस्थिती, शिकलेला माणूस, त्यात रक्त सळसळतं आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या काळामध्ये अनेक तरुण, अनेक वृद्ध, बाल, स्त्रिया, पुरुष बरेच जण त्यातमध्ये सहभागी झाले होते. त्यात अहमदपूरकर महाराजांनी आपल्या विद्यार्थी अवस्थेमध्ये बरंच काही काम केलं आणि ते झाल्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते सहभागी झाल्यानंतर जेव्हा भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांनी त्या स्वातंत्र्य लढ्याचं किंवा देशाचं किंवा देशाच्या राजकारणाचं माझं काही देणं घेणं नाही म्हणून त्यांनी स्वातंत्र्य लढा आणि किंवा हे राजकारण सगळं सोडून दिलं. आता स्वराज्य मिळालं तर मला स्वकीयांना सुधारायचं आहे म्हणून तो विषय त्यांनी बाजूला ठेवला आणि तो विषय बाजूला ठेवून पुन्हा ते परत मठाकडे एकदा आले आणि मठाकडे आल्यानंतर मठामध्ये बरीच काही परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळते. अनेक मठामध्ये प्रॉपर्टीसाठी म्हणा, गादीसाठी म्हणा असे वेगवेगळे वाद असतात आणि तिथं थोडा त्रास झाला. पण ते काही सगळं सोडून त्यांनी मग अभ्यास दौरे काहीतरी करून दाखवायची एक उमेद होती, स्वप्न फार मोठे होते की आता मला या समाजासाठी मला काहीतरी करायचं. मग त्यांनी सुरुवातीला बरेच उपक्रम घेतले. त्यातला एक उपक्रम मला आठवतो, त्यांनी अहमदपूर ते बसव कल्याण पदयात्रा काढली. पदयात्रेमध्ये मोजकेच माणसं होती. त्यांनी बसवण्णाची मुवमेंट याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. मग तो जो दौरा होता त्यांचा अहमदपूर ते बसव कल्याण हा दौरा सांगतो की ते बसवण्णाचा अभ्यास आणि या शरण चळवळीचा त्यांनी अभ्यास केला. त्यामध्ये बरंच काही त्यांनी वेळ घातला. त्या चळवळीतला एक मुक्काम माझी आजी सांगायची की अहमदपूरकर महाराज आणि त्यांच्या साथीदारांनी प्रवास करत असताना आमच्या मूळ माझ्या माटेगडी गावामध्ये, हिसामनगर गावामध्ये त्यांच्या पूर्ण टीमचा मुक्काम झाला होता. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी बऱ्याच क्रांत्या केल्या. आता एकेका क्रांतीचे एक एक पैलू जर मांडत असताना त्यांनी ती पहिली क्रांती शिवपाठ दिलं. साहित्यिक क्रांतीमध्ये त्यांनी आम्हाला शिवपाठ दिला. शिवपाठ काही त्यांचा नव्हता, पण संत शिवदासाचा शिवपाठ आमच्या हातामध्ये त्यांनी देण्याचं काम केलं. आता शिवपाठच ग्रंथ हा एक फार क्रांतिकारी ग्रंथ आहे. शिवपाठाची सुरुवात आहे, शिवपाठ करा 84चा फेरा चुके येणे, आणि त्याचं ध्रपद आहे, शिवाविना अन्य वेदशास्त्रपाठ व्यर्थ खटपट जाणविते. शिव सोडून जर समजा वेद आणि शास्त्राच्या जर पाठीमागे लागलो तर सगळ्यात मोठी तुमची खटपट आहे. आणि त्या वेदावर प्रहार करणाऱ्या बसवण्णाचंच काम जणू आप्पांनी सुरुवात केलं. वेद हे माणसामध्ये भेद निर्माण करणारे आहेत. माणसाला माणूसपण देणारे, स्वातंत्र्याची कल्पना विसरायला लावणारे वेद म्हणजे भेद आहेत.
आणि त्या वेदाला व्यर्थ खटपट आहे म्हणणारा शिवपाठ नावाचा ग्रंथ आप्पांनी आमच्या हातामध्ये दिला. साहित्य क्रांतीमध्ये त्यांनी दुसरं काम केलं. परमरहस्यासारख्या ग्रंथाचं संपादन, पुनर्संपादन केलं. अनेक वेगवेगळ्या हस्तलिखित प्रती, त्याच्यामध्ये बरंच काही बदल अपेक्षित जे आहे, त्यातल्या शुद्धलेखनाच्या चुका, संपादनामध्ये बरेच काही विषय. मग त्यात आता त्या विषयावर मी पुन्हा बोलेन समजा. पण त्यातल्या काही ओव्या आज जर हस्तलिखित पाहिलं तर त्याच्यामध्ये बरेच बदल होतात आणि जे अपेक्षित आहे ते वेगळ्या पद्धतीचा ग्रंथ, तो एक ओवीबद्ध ग्रंथ जो पारायणासाठी ठेवायचा होता, तो एक ग्रंथ त्यांनी संपादित केला. हे सगळ्यात मोठं काम आहे. वेगवेगळे जे जुने ग्रंथ होते त्यावरती भाष्य करण्याचं काम, संपादन करण्याचं साहित्य काम त्यांनी केलं. परमरहस्याच्या प्रती 4 ते 5 लाख प्रती आज मार्केटमध्ये त्यांच्याकडून संपादित आणि प्रिंट झालेल्या प्रती विकल्या गेल्या. ही साहित्य क्रांती. अनेक साहित्यकारांना, वेगवेगळ्या विषयावर संशोधन करणाऱ्या लोकांना या साहित्यामध्ये आणून इथं अभ्यास करणे आणि तो अभ्यास लोकांकडे मांडण्याचा एक पीठ, विचारपीठ निर्माण करून देण्याचं काम फार मोठं केलं. वेगवेगळ्या साहित्यकांना ठेवून समोर त्याला बोलतं करण्याचं काम आपण केलं. ही झाली त्यांची साहित्यिक क्रांती. त्यांनी सामाजिक क्रांती बऱ्याच केल्या. आता त्या सामाजिक क्रांतीमध्ये बरेच काही विषय घेता येतील. सामाजिक क्रांत्यामध्ये त्यांनी पहिला विषय घेतला पदयात्रेचा. पदयात्रा 1953ला त्यांनी सुरुवात केली. 52-53ला एक पहिली पदयात्रा चापोली ते कपिलाधार काढली. तेव्हा बोटावर मोजणे इतकेच लोक होते. प्रवाहाच्या सोबत कुणी वाहतं, पण प्रवाहाच्या विरोधात जाणं त्याला पैलवान म्हणायचं. आणि त्यांनी ही परंपरा सुरुवात केली तेव्हा मोजक्याच लोकांसोबत ते जात होते आणि या परंपरेला नक्कीच कडाडून विरोध झाला. तो स्वकीयाचा झाला, स्वजातीच्या लोकांचा झाला आणि स्वपरंपरेतील लोकांचा झाला. त्यात प्रामुख्यानं पंचपीठांनी फार मोठा विरोध केला. पदयात्रा काढल्यानंतर पंचपीठाचं तात्कालीन जे 5 पीठावरचे जे 5 जगद्गुरू होते त्यांचं एकत्रित एक पत्र आलं आणि त्या पत्रावरती खडा सवाल महाराजांना त्यांनी विचारला होता की तुम्ही या पीठाच्या आधिपत्याखाली तुमचं मठ आहे आणि ते असताना तुम्ही आमची परंपरा सगळी मोडीत काढून कोणाच्या परवानगीने आपण कपिलधारची यात्रा काढली, असा प्रश्न फार मोठा पंचपीठाने विचारला. तेव्हा आप्पांनी त्यांना एक उत्तरादाखल एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राचं उत्तर त्यांनी असं म्हणलं होतं, त्यांनी आवर्जून उल्लेख करून सांगतोय, जितकं महत्त्व भारतामध्ये कर्नाटकातील महात्मा बसवण्णाचं आहे तितकंच मराठी भाषेसाठी महाराष्ट्राचं लिंगायतासाठीचं साहित्य निर्माण करण्याचं आणि लिंगायतांना निजू नका जागा जागा, पुढे आहे भाऊ दागा किंवा मनमत आलासे भूलोका आता कोणी भिवू नका, इतकं सामर्थ्य देणाऱ्या मनमत स्वामीचं काम तितकंच आहे असं उत्तर. आणि त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं होतं, जर समजा मनमत स्वामी आणि कपिलाधार हे काय आहे, या स्थळ आणि या व्यक्तीचं महत्त्व काय हे पाहायचं असेल तर पंचपीठानं कपिलधारला यावं, तिथं मुक्काम करावा, तो परिसर पाहावा आणि संत शिरोमणी मनमत स्वामीचं साहित्य वाचावं, अभ्यासावं आणि मग मला प्रश्न त्यांनी विचारावा, असं खडखडीत उत्तर त्या काळामध्ये देणारा पहिला शिवाचार्य असेल. पहिला त्यांनी उत्तर दिलं आणि त्या उत्तराचा प्रचिती म्हणून त्या काळामध्ये काशीचे विश्वेश्वर शिवाचार्य कपिलधारला आले. त्यांची यथोचित पालखी देखील काढण्यात आली आणि विश्वेश्वर शिवाचार्य यांनी संत शिरोमणी स्वामीचा तो कपिलधारचा परिसर पाहिला आणि परिसर पाहून त्या परिसरामध्ये एक दिवस वास्तव्य केलं आणि वास्तव्य करत असताना त्यांना साहित्य चाळत असताना त्यांनी साहित्य अभंग वगैरे पाहिले आणि त्या अभंगामध्ये
त्यांना थोडं बहुत संगीताचं ज्ञान होतं. त्या अभंगा संध्याकाळच्या भजनामध्ये त्यांनी तुझवीन शंभो राया, व्यर्थ जन्म गेला वाया, शिवभक्ती नाही केली, व्यर्थ शिनली माऊली, हा अभंग पाठही केला आणि तो अभंग गाण्याचा प्रयत्नही केला. आणि त्यांनी पुन्हा पंचपीठाला मेसेज दिला की अहमदपूरकर महाराज जे करतायत ते योग्यच करतायत, आणि आपण पंचपीठानं त्यांच्या पाठीमागं थांबणं गरजेचं आहे. आणि हे पंचपीठ पुन्हा कपिलदारच्या पुन्हा तिथं समाधीच्या उद्घाटनासाठी पंचपीठातले जगद्गुरू तिथं आले आणि मग पुन्हा तो विषय वादनिवळ. या पदयात्रेमध्ये कोण कोण होतं? या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी कुठल्या अटी नव्हत्या. एक साहित्यिक मला उत्तर प्रदेशचा भेटला होता. त्यांनी सांगितलं की एक प्रवास हा 50 पुस्तकं वाचल्यासारखा असतो. आणि हे स्वतः प्रवास करत असताना सहप्रवासी घेऊन त्यांना ही प्रेरणा देण्यासाठी त्यांनी पदयात्रा काढली. अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेणारी ही पदयात्रा होती. यात सहभागी होणारे फक्त पुरुषच नव्हते, स्त्रिया देखील होत्या. एकाच जातीचे नव्हते, अनेक जातीचे वेगवेगळ्या कायकाचे लोक या पदयात्रेमध्ये होते. आणि ही पदयात्रा मोजक्या लोकांपासून, बोटावर मोजण्या इतक्या लोकांपासून सुरुवात झाली. तर या पदयात्रेचं गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड झालं. ती पदयात्रा आज तागायत चालतं. ही पदयात्रा त्यांनी काढली. मग या पदयात्रेत अनेक उपक्रम आहेत. पदयात्रा म्हणजे अनुकरण नव्हतं, लक्षात घ्या. एक स्वतंत्र त्यांचा विचार होता. त्यांनी दुसरं काम केलं सामाजिक क्रांतीमध्ये. कीर्तन परंपरा, भजन कीर्तन परंपरा सुरुवात केली. या भजन कीर्तन माझे बरेच मित्र म्हणतात कधी कधी की त्यांनी वारकऱ्यांचं अनुकरण केलं. तसा विषय नाही हा. कीर्तन परंपरा सुरू केली वेड्या माणसाला, साध्या माणसाला, भोळ्या माणसाला कंबर बांधायला शिकवलं. साधी गोष्ट नाही. त्यांचं एक वाक्य होतं, बऱ्याच प्रवचनात ते बोलायचे, बांध कमर देख प्रभू क्या करता है, बांध कमर फिर देख प्रभू क्या करता है. आणि कंबर बांधायला लावायचं. कीर्तनकारांची ज्यांची जी फौज आहे, कुठलंच प्रशिक्षण नाही, कुठली शिक्षण संस्था नाही. अनेक जणांना प्रेरणा देऊन त्यांनी कीर्तन परंपरा सुरुवात केली. मग ह्या कीर्तनकारांना कंबर बांधायला लावली, बोलायला लावलं, बोलतं केलं. आणि जणू कीर्तन परंपरा सुरुवात करून कीर्तनकारांची जी फळी निर्माण केली, ते चालते बोलते जंगम निर्माण केले. जंगमाचं काम हे समाज प्रबोधन करणं आहे. आणि प्रत्येक समाज प्रबोधन करणारा कीर्तनकार, प्रवचनकार हा त्यांनी चालते बोलते जंगम निर्माण केले. लाखो जंगम निर्माण केले. आणि या लाखो जंगमाच्या माध्यमातून वचन साहित्य असेल, लिंगायताचं साहित्य असेल, लिंगायताचं तत्त्वज्ञान असेल, षटस्थल, अष्टावर्ण, पंचाचार, पंच आचार, या सगळ्या तत्त्वज्ञानाचं हे ज्ञान भांडार सगळ्यांना वाटण्याचं, सगळ्यांच्या घरापर्यंत नेण्याचं. आणि त्यात कुठलीच मर्यादा न ठेवता, या रे लहान थोर भलते याती नारी नर, येथे साधन विस्तार न लगे कोण्या सायासे. कुठलीच मर्यादा न ठेवता सगळ्यांनाच बांधायला लावलं, सगळ्यांनाच कंबर बांधायला लावली. मग यात फक्त पुरुषच होते का? नाही, या स्त्रियाही होत्या. आज मला अभिमानानं सांगावं वाटतं, याच महाराष्ट्रात सारस्वतामध्ये वारकऱ्यांची परंपरा फार मोठी आहे. ती मला आदरणीय आहे. या परंपरेत मी त्यांच्यावर टीका नाही करत, कारण तर ते आमचे मार्गदर्शक आहेत. त्यात बाबा महाराज सातारकरांची मुलगी पहिल्यांदा जेव्हा कीर्तन करायची, प्रवचन करायची, तेव्हा बऱ्याच जणांच्या टीका मी पाहिल्या. संगीता काहीतरी नावाची एक ताई होती, ती कीर्तन करायची. तिचं कीर्तन सुरू झालं तेव्हा बऱ्याच समाजातल्या बऱ्याच लोकांकडून आम्ही टीका ऐकल्या. पण स्त्रियांना देखील कंबर बांधून विना घेण्यापासून ते त्यांना कीर्तन प्रवचन करण्यास प्रवृत्त करणे, त्याच्या पाठीमागे खंबीरपणे थांबण्याची परंपरा आप्पांनी सुरुवात केली. स्त्रियांसाठी समानतेची एक वागणूक ती केली.
दुसरा विषय आहे, यात कीर्तनकारांना जात मुळीच नाही. कुठल्याही जातीचा कीर्तनकार, आज जे हजारावर जे कीर्तनकार आहेत त्यात वेगवेगळ्या जातीचे कीर्तनकार आहेत. यात कुठल्याच एका विशिष्ट जातीच्या लोकांनीच कीर्तन करावं असं मुळीच नाही. मध्ये एक वाद निर्माण झाला होता. काही गोष्टी मला सांगाय वाटतात. वसमतमध्ये एक परिषद झाली होती आणि त्या परिषदेमध्ये विशिष्ट लोकांनीच विना घ्यावा, विशिष्ट लोकांनीच प्रसादाचं कीर्तन करावं असा वाद झाला. त्या वादावरती 0 मिनिटामध्ये आप्पांनी पडदा टाकला. त्यांचं एकच उत्तर होतं की प्रसादाचं कीर्तन, प्रसादाचा अभंग लिहिणारा संत लक्ष्मण महाराज हे लिंगायत होते. विषय संपला. आणि मी जोपर्यंत असेन तोपर्यंत असे कुठलीच विषमतावादी विचार कीर्तन परंपरेत येऊ देणार नाही, हे त्या परिषदेमधलं त्यांचं वाक्य होतं. आजही त्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. जाती जातीमध्ये ही समानता आहे. शिवा संघटनेनं जंगम प्रशिक्षण केंद्र मला वाटतं 1995 ते 2000च्या काळामध्ये ठेवलं होतं. त्या पहिल्या प्रशिक्षणामध्ये, जंगम प्रशिक्षणामध्ये 2 लिंगायत मुलं जंगम प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. प्रशिक्षण काळ चालू असताना कुजबूज चालू होती आणि ती आप्पांच्या कानावरती गेली. आणि आप्पांनी प्रवचनामध्ये स्पष्ट सांगितलं, जंगम म्हणजे जातीचा जंगम नाही, जंगम हा प्रत्येकाला होता येतं. आणि या 2 मुलांनी जे काम केलं ते फार मोठं क्रांतिकारक काम आहे. अशांना आपण सपोर्ट केला पाहिजे. हा विषय आहे, त्यातला आशय आपणाला लक्षात यावं बस. आप्पांनी याच्यावरती ही जंगम परंपरा त्यांनी निर्माण केली. त्यांनी पुन्हा सामाजिक कामामध्ये लिंगदीक्षा हा एक विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यांचा. दीक्षा संस्कारा वाचून लिंगायत नव्हेची जाण, भेदरलेल्या घाबरलेल्या समाजाच्या विकासामध्ये फार दूर गेलेल्या, आज त्यांनी प्रवास केलेला, त्यांनी काम केलेला जर भाग पाहिला तर तो भाग किती बॅकवर्ड आहे आणि त्या भागामध्ये आपण कसं काम केलं असतील हा विचार आमच्या डोक्यात येतो. लिंगदीक्षा देण्यासाठी माझ्यासमोर काही घडलेले प्रसंग आहेत. मग दीक्षा ही चिलवंतालाच त्यांनी दिली नाही, लिंगवंतानाच त्यांनी दिली नाही, दीक्षावंतालाच दिली नाही, राशवंतानाच त्यांनी दिली नाही, तर याही पलीकडे जाऊ लिंगायतच नाही तर बऱ्याच मातांग माझ्या बांधवांना इष्टलिंग दीक्षा देण्याचं काम आप्पांनी केलं. आज त्यांचे धनगर, बरेच माझे धनगर बांधव आज इष्टलिंग दीक्षा, दररोज इष्टलिंग पूजा करतात. अनेक जाती धर्मातले ओबीसी, भटके, आदिवासी लोकांना त्यांचा पहिला दीक्षाचा प्रोग्राम आप्पा जेव्हा रुसून गेले होते, त्यांनी हिमालयामध्ये जेव्हा तपश्चर्या केली, ते आप्पा आमच्यासाठी हरवले होते. ते आप्पा आम्हाला का सापडले, तर त्याचं कारण आहे दीक्षा. ते तिथे गेल्यानंतर कुली म्हणून मनाली या भागामध्ये तिथं वास्तव्यास राहिल्यानंतर तिथं त्यांचा प्रभाव काही लोकांवरती, तिथल्या लोकांवरती झाला, मेंढपाळ लोकांवरती. मला वाटतं तिकडचे काहीतरी भटके लोक होते आणि त्यांनी ही तुम्ही जे करताय ती विधी आम्हाला, ती पूजा आम्हाला पाहिजे. आणि तो इष्टलिंग पूजा वगैरे, यातून मग इष्टलिंग दीक्षेचा कार्यक्रम, त्यातून मग त्या महाराजांची चर्चा होत इष्टलिंग विकणारे जे सोलापूरचे स्वामी होते त्यांनी सांगितले की असा एक महाराज तो तिथं आहे. आणि मग ते सापडलेच. मग या इष्टलिंग दीक्षा कार्यक्रमामध्ये वडवळचा एक प्रसंग आहे 1999चा. मातंग समाजाचा एक मुलगा केश ओपन करून येऊन थांबला होता. त्याला आमच्याच लोकांनी विरोध केला, काही जणांनी विरोध केला, आमचेच लोक काही जण सपोर्ट करत होते. आणि आप्पांच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर आप्पांनी विषय तिथंच थांबवला. प्रत्येक माणसाला दीक्षा घेता येते.
अनेक जाती धर्माच्या लोकांना, कुठल्याच जाती तटाच्या भिंती सगळ्या पाडून अनेक लोकांना दीक्षा, अनेक जातीच्या, अनेक कायकाच्या सगळ्याच लोकांना दीक्षा देण्याचं काम आप्पांनी केलं. मग ही लिंगदीक्षा अनेकांना दिली बरं. याचं रेकॉर्ड तर किती आहे की दीक्षामध्ये परत आमच्याकडे पुरुषांनाच पूजा करण्याचा अधिकार नाही, तर स्त्रियांना देखील लिंग दीक्षा देण्याचं काम केलं. स्त्रियांना दीक्षा देत असताना दीक्षाचा साधारण 1 तास कार्यक्रम चालायचा. त्या कार्यक्रमात काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या, ते मी आवर्जून सांगतो. दीक्षा कार्यक्रमामध्ये ते आवर्जून जेव्हा इष्टलिंगाचं दर्शन घेत असताना काही गोष्टी सांगायचे. त्यात एक आवर्जून गोष्ट सांगायचे की पाया कुणाच्या पडायच्या. ते म्हणायचे इष्टलिंगाच्या देखील पाया पडत असताना काही गोष्टी ते सांगायचे की आईबापाच्या पाया पडायच्या आणि गुरुच्या पाया पडायचे. गुरु म्हणजे चांगला गुरु पाणी पिना छान के, गुरु करना भी पहचान के, ह्याही गोष्टी सांगायच्या. गुरु म्हणजे गुरुची मक्तेदारी त्यांनी काहीच ठेवली नाही. शेवटचं त्यांचं एक प्रवचन होतं. गुरु पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ते लाईव्ह आले आणि त्या दिवशी त्यांनी गुरु सांगितलं. गुरुनं म्हणावा मानव, गुरु सांगितला. गुरु म्हणून त्यांनी जंगमाची किंवा माझ्या परंपरेची किंवा मीच गुरु असा काहीच नाही. गुरु कसा असावा हे तुम्ही ते प्रवचन आपण सगळ्यांनी पाहावं. गुरुनं म्हणावा मानव, गुरु परंपरा, या सगळ्याच गोष्टीच्या चौकटी सांगून गेले. आणि दीक्षा देत असताना बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या. त्यात पाया कुणाच्या पडायच्या, कुणाच्याही पाया पडायचं नाही. दिसला माणूस, दिसला भगव की पड पाया, या परंपरेला ते विरोध करायचे. सांगायचे कुणाच्याही पाया पडायच्या. दीक्षा देत असताना बऱ्याच गोष्टी ते सांगून जायचे. पाया कुणाच्या पडावं, ओळखावं कसं, पूजा करावी कशी, ही सगळी परंपरा गुरु आणि जो दीक्षा घेणारा आहे त्याच्या दोघांच्या कानामध्येच चालायची. मंत्र फुकण्याचं काम हे कानामध्येच चालायचं आणि ते नॉलेज, ते काही ज्ञान आहे त्या दोघांच्या मध्येच राहायचं. या मर्यादेलाही त्यांनी छेद दिला आणि कीर्तनकाराच्या माध्यमातून ती परंपरा सगळ्या माणसाला, सगळ्या यावत जीवाला ऐकवण्यासाठी ओपन करून दिली, खुली करून दिली. खुलं पीठ, विचारपीठ निर्माण केलं. मग ते प्रवचन करायचं, प्रवास करायचा. हा प्रवास साधा नव्हता त्यांचा. शेवटी आम्ही 25-25, 30-30 लाखाच्या गाडीत ते AC गाडीमध्ये प्रवास केलेला आपण पाहतोय. मी नाही, अनेक लोक साक्षीदार आहेत. आप्पा हत्तीवरही फिरले, आप्पा घोड्यावर फिरले. याहीपेक्षा वेगळा प्रवास त्यांनी केला, तो महत्त्वाचा आहे. सुरुवातीला काही प्रसंग सांगतात काही जुने माणसं. आप्पा एकदा उदगीर तालुक्यामध्ये प्रवास करत असताना बसमध्ये चढल्यानंतर बस पूर्ण फुल झाली होती आणि जागा नव्हती. 55 सीट फुल होत्या, एक ही जागा शिल्लक नव्हती. आणि आप्पा त्या खांबाला धरून वरती एक हात आणि एक हात खांबाला पकडून आप्पांनी प्रवास केला होता. हेच नाही, याहीपेक्षा गंगापूरचा एक प्रवास आहे. एका सद्भक्तानं शेतामध्ये न्यायचं ठरवलं. शेतात पूजा करणार, शेतात आप्पाचे पाय लागले पाहिजेत. बैलगाडीत प्रवास केला. तो रस्ता जर आज पाहिला तर त्या रस्त्यामध्ये मी प्रवास करू शकत नाही, इतका आदळआपट्याचा रस्ता. त्या बैलगाडीत ते बसले. इतकंच नाही, जिथं माणसं जात नाही, जिथं बैलगाडी जात नाही, जिथं घोडा जात नाही, गाडी जात नाही, अशा ठिकाणी आप्पांनी चालता प्रवास केला, चिखलात प्रवास केला. या तळमळ होती की माझ्या एकेका माणसाला मी जागृत केलं पाहिजे, त्याला जागा केलं पाहिजे, त्याला उठवलं पाहिजे, उठणाऱ्याला चालवलं पाहिजे, चालणाऱ्याला मी पळवलं पाहिजे आणि त्याला त्याचा मार्ग दाखवला पाहिजे. मार्ग निखा दाखवला पाहिजे. आणि त्या निक्या मार्गासाठी, त्याला रस्ता दाखवण्यासाठी त्यांनी झोप देखील मोडली. अथक प्रयत्न आहे, फार मोठा त्रास आहे. झोप मोडायची, उपवास व्हायचा. आम्ही वेळेवर जर जेवण नाही मिळालं, सकाळचं जेवण नाही मिळालं, नाश्ता नाही मिळाला, दुपारचं नाही मिळालं, 2 वेळेस सहन करू. शिवरात्र उपवास होत नाही आमच्याला. एक प्रसंग आहे, जेव्हा पदयात्रेचा 50वा वर्ष होता, त्या वर्षीचा एक प्रसंग आहे. उमाकांत शेट्टीच्या माध्यमातून, आदरणीय उमाकांत शेट्टीच्या माध्यमातून सह्याद्री वाहिनीवरती त्यांचं
त्या कपिलदार यात्रेचे एक 30 मिनिटाचा कार्यक्रम येणार होता आणि त्याची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी स्क्रिप्ट काय द्यायची हा विचार होता आणि त्याच्यासाठी मग मांजरसुंब्याच्या त्या शासकीय विश्रामगृहावरती एक बैठक होणार होती. तिथं काही हे स्क्रिप्ट तयार होणार होती. त्याला मार्गदर्शन सूचना देऊन देखील सुशिक्षित लोकांना, शिवानंद हायबुतपोरेंना, धोंडे सरांना वगैरे सगळीच कल्पना देऊन ती स्क्रिप्ट कशी लिहिली हे बघण्यासाठी ते तिथं आले आणि तिथे एक चर्चा झाली. तेव्हा अक्षरशः ते 3 दिवस उपाशी होते आणि 3 दिवस उपाशी राहून देखील त्यांना कुठलाच भूक लागल्याच्या त्यांच्या चेहऱ्यावरती, शरीरावरती कुठलेच पडसाद नव्हते. हा प्रसंग देखील मला अविस्मरणीय. भूक तहान विसरून वेडावून काम करणारे आप्पा, शरीरावर फार मोठा ताबा होता. आणि त्यावेळेस उमाकांत शेट्टीने एक प्रश्न विचारला की आप्पा, काल पूजा झाली नाही, काल पूजा प्रसाद झाला नाही, आजही झाला नाही, परवा दिवशी झालं नव्हतं, मग आता तुम्ही कधी जाणार, अहमदपूरला कधी जाणार, पूजा कधी होणार आणि प्रसाद कधी घेणार? असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणे मला काहीच होत नाही. मग तेव्हा उमाकांत शेट्टीने एक प्रश्न विचारला, आप्पा हे काय रहस्य आहे? तर त्यांनी एकच उत्तर दिलं होतं की माझं तोंडावरती, माझ्या जिभेवरती ताबा आहे आणि ज्यांचा जिभेवरती ताबा आहे ते काही करू शकतात. आसन, प्राणायाम, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी तर मी सांगण्याचं माझी तितकी हे नाही. आप्पा पुढचं काम त्यांचं शैक्षणिक काम आहे. त्यांच्या काही संस्था होत्या, त्यांनी कधीच माझी संस्था आहे असं बोललं नाही. अनेक संस्था चालक निर्माण करण्याचं काम आप्पांनी केलं. एकच संस्था चालक नाही, अनेक जणाला प्रेरणा दिली, अनेक जणाला शैक्षणिक क्रांतीमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बऱ्याच लोकांना, आता ते बरेच लोक समोर येतील, त्यांचे आता बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया व्यक्त होतील. कितीतरी लोकांना त्यांनी जो 12वीपर्यंत शिकतो त्याला पुढचं शिक्षण देण्यासाठीची प्रेरणा दिली, जो ग्रॅज्युएशन करतो त्याला PG करण्यासाठी, जो PG करतो त्याला संशोधनाकडे लावण्याचं आणि जो संशोधन करतो आहे त्याला ते झालेलं संशोधन मांडण्यासाठीचं विचारपीठ देण्याचं काम त्यांनी केलं. अनेक संस्था चालक निर्माण केले आपण प्रेरणा देऊन. कुठल्या संस्था चालकाला कधीच काही मागितलं नाही. शैक्षणिक क्रांतीमध्ये तर त्यांनी शेळीसारख्या माणसाला वाघ केलं, मांजरासारख्या माणसाला वाघ केलं, म्याम्या करणाऱ्या माणसाला डरकाळी फोडायला लावलं. ही मोठी क्रांती आहे त्यांची. बऱ्याच जणाला ज्यांची कुवत नाही, क्षमता नाही, अशा लोकांना त्याला कुठून सहकार्य मिळेल, त्याला मार्गदर्शन कुठून मिळेल याची लिंक लावून देणे, त्याला ओळखी वाढवून देणे. बऱ्याच मेडिकलचे विद्यार्थी असतील, सायन्सचे विद्यार्थी असतील, शिक्षण क्षेत्रातली संशोधन करणारे विद्यार्थी असतील, त्या बऱ्याच जणांना मदत कुठे मिळते, याला सपोर्ट कुठं होईल, या बऱ्याच गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. केंद्र शासनाच्या योजना, जा तू संशोधन करताय तर तुला ह्या स्कॉलरशिप मिळू शकते. ती स्कॉलरशिप मिळण्यासाठी माझं शिफारसपत्र तर किती जणांना दिले असतील त्याची गिनत नाही. अहो, शिक्षण संस्था, शिक्षण शाळा हे तर निर्माण केले, पण त्यांनी स्वतः हातात खडू घेतलेलं मी पाहिलं आहे. हावगी स्वामी मठामध्ये पहिला शिवपंचाक्षरी जपयज्ञ नावाचा एक सप्ताह सुरू झाला. त्याचं इसवी साधारण मला वाटतं 2002 किंवा 5च्या दरम्यान असेल. आणि तिथं स्वतः त्यांनी खडू घेऊन बरेच काही मंत्र आणि काही एक विधी, पूजा करण्याचा विधी त्यांनी स्वतः लिहिलेला मी पाहिलं. स्वतः खडू घेऊन ते गुरुजी झाले. दीक्षा दिली. या दीक्षेमध्ये दीक्षा देणं तर हे सगळ्यांनाच चालू होतं. दीक्षा देणे ही परंपराही होती. यामध्ये एक संदेश ते द्यायचे, हा इष्टलिंग तुमच्या हातामध्ये दिल्यानंतर दुसऱ्या कुठल्याच कसल्याही देवाला तुम्हाला नमस्कार करण्याची गरज नाही. एकदेव उपासनेवरती अति जोर द्यायचे. एकदेव उपासना इतकी ते सांगायचे, इष्टलिंग हा सगळंच काही आहे, विश्वरूप आहे, याची व्याख्या ते एकदम सांगायचे. आणि इष्टलिंग जर असता
हृदयावरी अन्नदेवता नमस्कारी, हे वचन तिथंच सांगायचे. आणि त्या कार्यक्रमात दीक्षा घेतलेला आणि पूर्णपणे दीक्षा अंतरंगामध्ये उतरवलेला माणूस हा कधीच कुठल्या देवाकडे पाहणार नसणारच आहे, ज्यांनी खरीच ही दीक्षा घेतली. त्यांच्यासाठी सामाजिक काम करत असताना त्यांनी बरेच आंतरजातीय विवाह लावले. त्या विवाहामध्ये आंतरकायक विवाह लावले. बऱ्याच सुरेखी करण्याचं काम केलं. तुम्हाला अपेक्षित असलेलं स्थळ जोडवण्याचं काम, इकडचं तिकडं असेल, कुण्या जिल्ह्यात कुठे काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. बऱ्याच लिंगायत मुलांचे लग्न SC OBC ST या जातीतल्या मुलींशी लावून देण्याचं काम केलं. आता त्यांच्या सुरेखी झाली असतील, त्यांच्या घरी जर अडचण येत असेल, आई वडील मानत असतील, त्यांची आप्तगोत मानत असतील, तर त्यातमध्ये मध्यस्थी करण्याचं, त्यांना समजावून देण्याचं काम, बसवण्णाची क्रांती सांगण्याचं, शीलवंत हरळया ह्या सगळ्या गोष्टी सांगून त्या लोकांना पॉझिटिव्ह करण्याचं, त्यांना सपोर्टिव्ह करण्याचं काम आप्पांनी बऱ्याच कुटुंबामध्ये केले. मी त्यांची नावं घेणार. बऱ्याच जंगमाच्या मुली इतर समाजामध्ये देण्याचं आणि त्याच्या पाठीमागं उभा टाकण्याचं काम आप्पांनी केलं. बऱ्याच OBC अदर कास्टच्या मुली लिंगायताच्या घरामध्ये आल्या, त्यांनाही सपोर्ट करण्याचं काम आप्पांनी केलं. जणू ही एक सामाजिक क्रांती आप्पांनी करून दाखवली. आणि त्याच्या पाठीमागं, त्या कुटुंबाच्या पाठीमागं, त्या दाम्पत्याच्या पाठीमागं आप्पा ठामपणे थांबले. हे फार मोठं काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलं. आणि हे करत असताना त्या उभयताला फार त्रास होतो. त्यांच्या घरचे आप्तगोत सगळे नातलग हे त्यांच्या विरोधात जातात. त्या विरोधी झालेल्या वातावरणाला, पूर्ण गढूळ झालेल्या वातावरणाला चांगलं करणं, मंगलमय करण्याचं काम आप्पांनी केलं. आणि आप्पांनी या विषयाला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. आणि आता आम्हाला पुढच्या पिढीला त्या बाबतीत ते कष्ट सहन करण्याची गरजच भासणार नाही. हे काम, हे क्रांतिकारी काम आप्पांनी केलं. आप्पा बऱ्याच ठिकाणी रक्तदानाचे कार्यक्रम लावायचे. आणि त्या रक्तदानाच्या ठिकाणी ते आवर्जून भाषण करायचे. त्या भाषणात सांगायचे, आवर्जून जाऊन सांगायचे की तुम्ही दिलेले रक्त हे काळ्या माणसाला चालणार आहे, गोऱ्या माणसाला चालणार आहे, विद्रूप माणसाला चालणार आहे. याही पुढे जाऊन ते एक संदेश द्यायचे, सांगायचे की हे रक्त लिंगायतांनी जर दिलं असेल तर ते वारकऱ्याला चालणार आहे, ते मुस्लिमाला चालणार आहे, हिंदूला चालणार आहे, ख्रिस्ताला चालणार आहे, जगातल्या कुठल्याही जातीच्या माणसाला चालणार आहे. आणि डॉक्टर विचारणार नाही की हे रक्त लिंगायताचं आहे का, हे रक्त OBCचं आहे का, हे रक्त आदिवासीचं आहे का, हे रक्त ब्राह्मणाचं आहे का, हे उच्चवर्णीयाचं आहे का, नीच कुलातल्या लोकांचं आहे का. तर नाही, तर त्यात ते त्यांचं वैद्यकीय शास्त्र सांगत सिद्धांत मांडायचे आणि सांगायचे या रक्तातला O पॉझिटिव्हचा गट हा दुसऱ्या कुठल्याही जगातल्या कुण्याही जातीच्या, कुण्याही लिंगाच्या, कुण्याही धर्माच्या O पॉझिटिव्हच्या गटाच्या रक्ताच्या माणसाला चालतो. म्हणजे माणसाच्या अंगातलं रक्त सांगतं की जात मानायची नाही. हा सिद्धांत ते मांडायचे. ही एक साधी क्रांती नव्हती. वैद्यकीय शास्त्रातला विद्यार्थी बऱ्याच गोष्टी, एक प्रसंग आहे माझाच सांगतो. मला एका दिवशी ते बोलवले आणि अचानक त्यांनी मला पेन घेतला आणि खरखर एक 2-4 औषधं त्यांनी लिहून दिले आणि मला म्हणाले हे घ्या, हे घ्या. मी ते पाहिलं. इंग्लिश 3 टॅबलेट काहीतरी होत्या त्या. मी पाहिलं. मी त्यांच्या तोंडाकडे पाहायला लागलो, कधी त्या चिठ्ठीकडे पाहायला लागलो. त्यांनी सांगितलं. मी म्हणलो हे काय. हे म्हणे हे औषध आहेत, हे मेडिकलमध्ये घ्या. म्हणलो मला काहीच नाही, कुठलाच आजार नाही. ते बोलले मला मी डॉक्टर आहे, गपचूप ऐकायचं. आणि मी खरंच त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मेडिकलमध्ये गेलो आणि त्या मेडिकलवाल्यासोबत चर्चा केली की औषधं घेतली आणि ही औषधं कशासाठी. आणि खरोखरच ती औषधांची गरज मला होती, मला माहीत नाही. आज डॉक्टर बरेच पाहिले. आज डॉक्टर क्षेत्रासाठी त्यांचे बरेच संदेश आहेत. मला आणखीन एक प्रसंग आठवतो. डॉक्टर नीलाच्या दवाखान्याच्या उद्घाटनासाठी अहमदपूरला ते अनेक डॉक्टर त्यांना बोलवायचे उद्घाटनासाठी आणि त्या कार्यक्रमात ते गेले होते.
आणि तिथं त्यांचं अध्यक्षीय भाषण, समारोपीय प्रवचन चालू होतं. त्या प्रवचनात त्यांनी सांगितलं, नीला, डॉक्टर नीला, आपल्या घराण्याची परंपरा फार चांगली आहे. तुमच्या वडिलांनी आजोबांनी फार मोठं चांगलं काम केलेलं आहे, सामाजिक काम केलेलं आहे. परंपरा फार चांगली आहे. पण या परंपरेला तुम्ही तुमच्या या व्यवसायातून कुठंच डाग लागणार नाही असं काम तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. आणि हे करत असताना त्यांनी सांगितलं की जेनरिक औषध आत्ता गव्हर्नमेंटने घेतलं आहे. मी अनेक लोकांचे उपचार करतो, अनेक लोकांच्या फाईल पाहतो. अनेक डॉक्टर दवाखाने करून परत माझ्याकडे येतात आणि मी त्यांना जेनरिक औषधं देतो आणि औषध दिल्यानंतर त्याचा आजार बरा होतो. आणि आज चाललेला हा व्यवसाय हा फार वेगळाच आहे आणि त्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपली सेवा होऊ नये असं हे दट्टावून अधिकारानं प्रत्येक त्या डॉक्टरला, ज्यांनी उद्घाटनाला बोलवलं आहे अशा डॉक्टरला जाहीरपणे ते सांगायचे. ही एक फार मोठी क्रांती आहे. ज्यांनी घरी बोलवलं आहे त्याची स्तुती करणे हे कधीच आपणाला जमलं नाही किंवा मी तसं ते पाहिलं नाही. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते स्वतः काम करत असल्यामुळं अंधश्रद्धेला कधीच थारा दिला नाही. बरेच कुणी सोंग करायचे, अंगात आल्यासारखं करायचे, काही करायचे, त्याला लगेच आप्पा त्या मूडमधून किंवा त्या वर्तणुकीतून त्याला बाजूला कसं काढायचं, फार त्यांच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी होत्या. बाजूला काढायचे ते. आप्पांनी कुणाला छूमंतर करून कुठलं फूल उगळून किंवा कुठलं भस्म मंत्रून वगैरे दिलेलं मी पाहिलं नाही किंवा कुणी पाहणाराही माणूस माझ्यासमोर आत्तापर्यंत आला. जर समजा कुणी आजार सांगत असेल तर त्याला लगेच प्रशिक्षण घ्यायचं आणि लगेच सांगायचं योग्य सल्ला, कुठला डॉक्टर इथेकडे जा, माझं नाव सांग आणि कमी पैशामध्ये उपचार होईल याच्यासाठीचे ते सल्ले द्यायचे. कधीच कुठल्याच अंधश्रद्धेला त्यांनी थारा दिला नाही. आप्पा त्यांचं उभं आयुष्यच आपल्यासाठी फार प्रेरणादायी आहे. आप्पाचे अनेक प्रसंग आहेत. वेळ फार कमी पडणार आहे. 15 मिनिट आहेत. त्यांच्यावरती बोलावं, एकेका प्रसंगावरती बोलावं फार अवघड आहे. आप्पांनी बरेच माणसं वेगवेगळी बाजूला जवळून ठेवली. ह्या सगळ्या लोकांना एका ह्याच्यामध्ये बांधण्याचं काम केलं. आप्पा परंपरा मानायचे, त्यांच्या मठाची पीठाची परंपरा ते मानायचे, पण त्या परंपरेतील लोकांना आणि विरोधी परंपरेतील लोकांना एका जागी आणण्याचं काम आप्पांनी केलं. आप्पांनी हिंदू मुस्लिमांना एकत्र आणण्याचं काम केलं. हिंदू मुस्लिमांच्या स्टेजवरती गेले. अनेक प्रसंग आहेत. आप्पांनी जात मानली नाही. आप्पाचा एक ड्रायव्हर तर धनगर होता, त्यांना स्टेलिंग दीक्षा दिली. इतकंच नाही तर त्यांच्या ड्रायव्हरहून मला आठवतं, शंभू उंबरग्याला एक कार्यक्रम होता. आप्पांची प्रीमियर गाडी बंद पडली, प्रीमियर पद्मिनी गाडी त्यांची बंद पडली. अचानक काहीतरी बिघाड आला आणि ड्रायव्हरही नव्हता. मग काय करायचं, भाड्याची गाडी घेतली. भाड्याची गाडी बघत असताना वेळ तर कमी होता आणि अचानक गाडी मिळाली. जी गाडी भाड्याने मिळाली ती एका मुस्लिमाची होती आणि ड्रायव्हर मुस्लिम स्वतः होते. जे व्यक्ती गाडी शोधण्यासाठी गेले होते ते थोडे संकोचले आणि त्यांनी आप्पांना भीत येऊन सांगितलं, आप्पा गाडी मिळाली आहे पण ड्रायव्हर आणि गाडी ही मुस्लिमांची आहे. आप्पा म्हणे, काय चालत? बिलकुल चालेल. आणि त्या आप्पासारख्याच भरपूर अशा दाढीवाल्या एका मुस्लिम ड्रायव्हरसोबत आप्पा आलेला मी पाहिला. कधीच भेद मानला. आप्पाचं संतत्व जानवळला. पदयात्रेमध्ये एक प्रसंग होता. आम्ही एका प्रतिष्ठान नावाच्या साहित्यिक काम करत होतो आणि एक आमची टीम होती, सक्रिय टीम होती. आणि त्या संध्याकाळी सगळ्यांचा प्रसाद झाला, जेवण झालं आणि लोक आराम करत होते. सगळे दिंडीतले सगळे भक्त आराम करत होते आणि साधारण 11:30 वाजता एक पदयात्रेमध्ये एक व्यक्ती घुसला
आणि त्या व्यक्तीचं घुसण्याचा उद्देश हा चुकीचा होता हे लक्षात आल्यानंतर आमच्याच सहकार्याने त्याला पकडलं आणि मारायला सुरुवात केली. पकडल्यानंतर आम्ही तिथं जवळ आलो आणि मारामारी सुरुवात झाली. जवळजवळ आमचा 20-30 हजार लोकांचा जत्ता होता आणि त्यात मारामारीला काही कमी पडायचं. पण आम्ही गर्दा करून तिथं थांबलो. पण त्याची चौकशी केली, वाटलं जणू काय तो चोरच आहे. पण त्याचा उद्देश थोडा वेगळा वाटल्यामुळं राग आला आणि रागाच्या भरात काही जणांनी मारलं. लगेच काही जणांनी त्याला सोललं बांधलं, एका त्या टेम्पोला बांधलं. बराच काही प्रकार झाला आणि त्याच्यासोबत मारत 5-10 मिनटामध्ये त्याचा चेहरा पूर्ण बिघडून गेला. आम्ही तेव्हा आप्पाच्या फार जवळ होतो. ते आम्हाला थोडं प्रेरणा द्यायचे, आमच्याकडे ते आशेनं पाहायचे, आम्हाला प्रोत्साहन करायचे. आणि आम्ही सकाळी जे रात्री कामगिरी केली ती सांगण्यासाठी आम्ही आप्पाकडे गेलो. आणि ते सांगत असताना रात्री आप्पा एक असा माणूस घुसला आणि त्यांनी असं केलं म्हणून आम्ही त्याला मारलं हा शब्द उच्चारल्यानंतर आप्पा प्रचंड रागावले. मी पहिल्यांदा रागावलेलं पाहिलं त्यांना. आणि प्रचंड रागावले आणि ते म्हणे, तुम्हाला मारण्याचा काय अधिकार आहे, मारण्याची काय गरज होती, तो चुकला म्हणून तुम्ही चुकता का. हे संतत्व आहे, हे दयाळुत्व आहे. अनेक प्रसंग. एकदा मी बर्ग्याप्पांच्या मळ्यामध्ये गेलो. मला वाटतं लातूरचं त्यांचं अनुष्ठान झालं होतं आणि दर्शनासाठी मी सहज गावाकडे चाललो होतो. आप्पा इथं आलेत म्हणून कळायला मी तिथे गेलो. आणि जात असताना अगदी 5 फुटाच्या अंतरावर असताना त्यांनी मला पाहिलं आणि या नेते असं म्हणून ते मला संबोधले. या नेते म्हणल्यानंतर बर्ग्याप्पांनी लगेच एक वाक्य उच्चारलं. ते वाक्य आजही माझ्या कानामध्ये घुमतंय. आप्पा, आपणाला नेते लागणार नाही, देते माणसं लागणार आहे. आप्पाचं लगेच त्यावरती एक उत्तर होतं. माधवराव यांना अगोदर घेते करायचं आणि घेणारा माणूस हा नक्कीच देता होतो. घेते केल्यानंतर हे देते होतात आणि तोच पुन्हा नेता होऊ शकतो. यात बराच काही अर्थ निघतो. महाराजांनी कधीच कुणाचं काही घेतलं नाही, लक्षात घ्या. उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी 1 रुपयाला कुणाच्या हात लावला नाही. संबंध एक तप 12 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या दर्शनाच्या रांगेमध्ये बऱ्याच वेळेस मी त्यांचा अंगरक्षक म्हणून म्हणा किंवा सेवक म्हणून मी बऱ्याच ठिकाणी थांबलो. कधी कधी चुकून एखादी माय माऊली एखादा रुपया, 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये सोन्याची अंगठी वगैरे जर ठेवत असेल तर त्या कधीच त्यांनी शिवण्याचं काम केलं नाही. त्या काळामध्ये जर कोणी रुपया पैसे जर ठेवलं तर ते रागावलेलं मी पाहिलं. त्यांनी कधीच पैशाला हात नाही लावला, संपत्ती गोळा केली नाही, कुणाचा रुपया घेतला नाही. कुणाला जर कुणी हार घातला तर त्याला हार परत द्यायचे. कुणी शाल टाकली तर शाल त्यालाच परत द्यायची, कुणी वस्त्र टाकलं तर त्यालाच परत द्यायचं. अनेक प्रसंग त्यांचे संघर्षाचे प्रसंग आहेत, आनंदाचे प्रसंग आहेत. फार मोठे कार्यक्रम झाले, मोठमोठे सत्कार झाले. कधीच ते मानताठ त्यांनी कधीच केलेलं मी पाहिलं नाही, मुळीच नाही. हत्तीवरती मिरवणूक झाली कासार शिरशीला. मिरवणूक झाल्यानंतर त्या वर्षामध्ये त्यांनी असं काही, आम्ही कधीतरी चुकून विमानाचा प्रवास जर केला तर आम्ही ते प्रवास करताना सांगतो, त्याचं वर्णन मी कधीच ऐकलं नाही किंवा कोणी ऐकलं असा व्यक्तीही माझ्याकडे नाही. अनेक सद्भक्त होते. जानवळचा एक प्रसंग आणखीन पुन्हा एकदा सांगतो. शिवानंद मामा हुंडेकरांच्या घरी दिंडीमध्ये त्यांचा मुक्काम असायचा. आज शिवानंद हुंडेकर मामा चांगलं 2 मजली घर बांधलेत, पण त्यांचं पूर्वीचं घर मी सांगतो, त्यांच्या घरामध्ये चालता येत नव्हतं, जाता येत नव्हतं, पण त्याही घरात ते मुक्काम करायचे, त्याही घरी ते प्रवास करायचे. तिथं त्यांचा पूजाप्रसाद स्वीकारायचे.
आप्पाकडे दर्शनासाठी येणारा माणूस कुणी हार घेऊन येत असेल, कुणी पुष्पगुच्छ घेऊन येत असेल, कुणी पेढे घेऊन येत असेल, कुणी प्रसाद घेऊन येत असेल, कुणी वस्त्र घेऊन येत असेल किंवा कुणी रिकाम्या हाताने येत असेल, हे सगळ्यांना समानतेची वागणूक आप्पाकडून दिली गेली. भक्तिस्थळाची निर्मिती जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 5-5 लाख रुपये देणारे लोकही समोर आले आणि बोटावर मोजणे इतके लोक त्या काळामध्ये समोर होते. त्यांचं फार मोठं स्वप्न आहे, ते पूर्ण होईल नक्कीच. आणि त्या काळामध्ये 5 लाख रुपये देणारा माणूस ही जर आप्पांच्या समोर येत असेल आणि काहीच साधा हार न पुष्पगुच्छ पुष्पहार न घेणाराही माणूस जर त्यांच्याकडे येत असेल तर त्या सगळ्यांसाठीची समानतेची वागणूक आप्पा देत असेल. माझ्यासारख्या तरुणाला कीर्तनकार संघटनेच्या लातूर जिल्ह्याच्या अध्यक्षासाठी त्यांनी माझं नाव सुचवलं आणि मला बोलले कामाला लाग. मी कामाला लागलो. बऱ्याच जणाला कामाला लावायचे, ते वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनाही कामाला लावायचं. हा म्हणतोय आप्पा लिंगायतांना आरक्षणाची गरज आहे, आप्पा धर्ममान्यतेपेक्षा आरक्षण महत्त्वाचं आहे म्हणणाऱ्या माणसाला म्हणा ऐक आरक्षण महत्त्वाचं आहे ना, ठीक आहे तू आरक्षणाचं काम करतोस तू तुझ्या पद्धतीनं. धर्ममान्यता मागणाऱ्या माणसाला म्हणायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, कुठं कार्यक्रम लावा मी येतो. धर्ममान्यतेला विरोध करणाऱ्या लोकांना त्याला दुसरं काम द्यायचं, हे तुझं काम आहे तू इथं कर. हे विविध प्रवाहाच्या लोकांना एका छत्रामध्ये आणण्याचं काम आप्पा करायचे. वेगवेगळ्या विषयावर वाद करणाऱ्या लोकांना देखील शांत करण्याचं काम आप्पा करायचे. आप्पा करायचे. वेगवेगळ्या स्तरातील शिक्षण क्षेत्रातील असतील अनेक स्तरातील लोकांना एका छत्रामध्ये आणून बसवण्याचं काम आप्पा करायचं. आप्पांनी अनेक लोकांना एका ठिकाणी बांधण्याचं काम केलं. स्वतः कीर्तन करायचे, स्वतः थांबायचे, पावलं खेळायचे, सगळ्यामध्ये मिक्स व्हायचे. आज त्यांनी केलेला काम, त्यांचा जो प्रदेश आहे तो आज इतकंच नाही महाराष्ट्रातच नाही तर त्यांच्या कामाची व्याप्ती आता आपणाला थोड्या थोड्याने कळेल. आता खरा गौरव ग्रंथ निर्माण करण्याची वेळ आलेली आहे आणि आप्पांचं काम फार मोठं आहे. एका तासामध्ये ते सांगण्यासारखं नाही. खरं तर मी थोडासा खिन्न आहे. दुःखद आहे. याचं कारण आप्पा गेले म्हणून नाही. आप्पांचं सबंध आयुष्य हे प्रति मनमतासारखं होतं. मला दुःख आहे आप्पा गेले याचं नाही. आप्पा गेलेच नाही. आप्पा त्यांच्या विचारांनी, त्यांच्या आचारांनी, त्यांच्या उपदेशांनी आजही आमच्यामध्ये आहेत. त्यांचे विचार हे आजही आम्हाला प्रेरणादायी आहेत. त्रिकाल सत्य आहे. दुःख या गोष्टीचं आहे. आप्पांनी आपले बरेच स्वप्न साकार केले पण त्यांचं जीवन जगत असताना त्यांची एक सूत्री होती, त्या पद्धतीने ते जगले. संत शिरोमणी मन्मथ माऊली ज्या पद्धतीनं समाधी त्यांनी घेतली, समाधी घेत असताना कुणाला वाटतं नको आपला गुरु जावा. मन्मथ स्वामी जेव्हा समाधी घेणार होते, समाधी म्हणजे काय, समाधी ही संकल्पना स्पष्ट झाली पाहिजे, कळाली पाहिजे. समाधी म्हणजे जिवंत फाशी घेतल्यासारखं नाही, लक्षात घ्या. हा योगमार्गाचा विषय आहे. गैरसमज फार मोठे झाले. संत शिरोमणी मन्मथ स्वामीला समाधी घ्यायची होती आणि समाधी घेत असताना सदाशिव आणि रामानंद नावासारखे 2 शिष्य त्यांच्या बाजूला होते आणि समाधी अवस्था त्यांनी सुरुवात केली.
आणि समाधी अवस्था सुरुवात केल्यानंतर ते दोघंही रडायला लागले आणि रडत असताना पुन्हा समाधीतून बाहेर आले आणि सांगितले, गुरु मेईला हे ध्यावून जो शिष्य करी रुदन तो शिष्यच नोही जाण, अशा पद्धतीच्या आशयाची त्यांनी ओळी तिथं लिहिल्या सांगितल्या. आणि सांगितले एकाला साखर आणायला लावली, एकाला फुलं आणायला लावले आणि पुन्हा ते समाधी अवस्थेत गेले. समाधी अवस्था म्हणजे त्यांच्या निकटवर्तीयांना त्यांनी सांगून गेले की मी इष्टलिंग पूजा करत बसणार आणि इष्टलिंग पूजा करत असताना मी तिथे समाधी म्हणजे सम आधी याचा विग्रह करा. आधीच्या सारखं हा देह धारण करण्याच्या पूर्वी माझी जी अवस्था होती त्या आधी अवस्थेकडे मला जायचं आहे. समाधी घेऊ नका म्हणून आग्रह करणारे त्यांच्या जवळचे कोणी नव्हते असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच. भगवंतराव पाटलासारखा पटशिष्य त्यांनी आग्रह केला, मी त्यांना बोललो नाही, पण हे प्रसंग मी सांगतो तुम्हाला, माझा अंतरात्मा सांगतोय. मी आमच्या एका पाहुण्याला त्या दिवशी संपर्कात होतो, ते तिथं कार्यक्रम त्या पाहायला जवळपास गेले होते, त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली. तोही विषय मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. अनेक जण त्यांना रिक्वेस्ट करत होते, विनंती करत होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही जर माझं जर तुमचं काही प्रेम असेल तर मला माझ्या पद्धतीनं मरू द्या. त्यांनी एक व्हिडिओ दिला होता की मला जगू द्या, विनाकारण माझ्याकडे येऊन माझ्या तब्येतीची चौकशी तुम्ही करू नका आणि त्याच्यासाठी सुखानं मला जगू द्या, असा त्याचा आशय होता. जे आपणच्या फार जवळ राहते त्या शब्दाचा अर्थ काढू शकतात, कोणीही काढू नाही शकत. त्यांनी सांगितलं की मला सुखाने मरू द्या, सुखाने जाऊ द्या, आणि मी समाधी घेतोय म्हणजे मरतोय असं नाही. मी फक्त कपडे बदलण्याचं काम करतोय, ते शरीर बदलण्याचं काम करतोय, आणि मला माझ्या पद्धतीनं मला मरू जर देत नसाल तर माझी गुरु आज्ञा तुम्ही मोडणार का, असा जर प्रश्न समजा एखाद्या गुरुनी जर केला तर त्याचा कुठलाही शिष्य या शब्दाच्या पलीकडे जाणार नाही. आणि तिथं जे त्यांच्या जवळचे लोक होते ते शांत बसले. याचं कारण हे आहे, त्यांचा सोहळा पाहण्यासाठी शांत बसले नव्हते. गुरु आज्ञा, गुरुवरचं प्रेम त्यांचं ते असल्यामुळे ते थांबले. पण खंत इतकीच आहे की त्यांना जे इच्छा मरण त्यांचं जे घ्यायचं होतं त्यांना, ते आमच्याकडून त्यांच्या पद्धतीनं आम्ही त्यांना सुखानं, त्यांच्या स्वानंद सुखाप्रमाणे त्यांना स्वानंद सुख आम्ही मिळू दिलं नाही. ही एक खंत आहे. नक्कीच माझाही स्वार्थ बराच होता. माझ्या मुलीला गर्भलिंग दीक्षा त्यांनी दिली. अगदी 2 मिनिटामध्ये गडबडीमध्ये लातूरला पटवारी यांच्या घराई त्या गृहप्रवेशाच्या साठी वास्तुशांती नाही, वास्तुशांतीला त्यांनी शेवटपर्यंत विरोध केला आहे. वास्तुशांतीला विरोध केला, बऱ्याच गोष्टीला त्यांनी विरोध केला, तो विषय मी कधीतरी मांडेन. गृहप्रवेशासाठी माझाही स्वार्थ होता. नक्कीच माझी मुलगी जेव्हा जन्मली तेव्हा आप्पांनी तिला आशीर्वाद द्यावा, तिला पाहावं, तिला कुरवळावं, तिच्यासोबत तिचा आप्पांचा फोटो असावा, हा देखील माझा स्वार्थ होता. बऱ्याच जणांचे स्वार्थ असतील. आप्पा आणखीन 10 वर्ष जगावेत, आमच्या चळवळीला त्यांनी पुढे न्यावं, नक्कीच आम्हाला वाटत होतं. पण त्यांना त्यांच्या पद्धतीनं जायचं आहे, त्यांना त्यांचं काम करायचं आहे. त्यांचं काम कुठं थांबलं? संत शिरोमणी मन्मथ स्वामी परमर्शामध्ये सांगतात, कपिलाधार पुण्यधाम तेथे झालो मी पूर्ण काम. आणि ज्याचं पूर्ण काम झालं नाही तो साधू कसा, तो संन्यासी कसा? ज्याच्या अपेक्षा शिल्लक राहतात त्याला संन्यासी कसं म्हणायचं? त्याला साधुत्व कसं म्हणायचं? तो सत्पुरुष कसा म्हणायचा? तो संत कसा म्हणायचा? त्याच्या इच्छा आणखीन शिल्लक असतात, त्याला संत नाही म्हणता येणार. आणि ज्यांचं पूर्ण काम झालं, माझं पूर्ण काम झालं, कपिलाधारामध्ये माझं पूर्ण काम झालं, माझ्या जीवनाचं जन्माचं पूर्ण काम झालं, असं ठामपणे सांगणारे मन्मथ स्वामी, त्यांचे निस्सीम भक्त, त्यांच्या वर्तनावरती, चालीवरती, विचारावरती पायावर पाय ठेवून चालणारे, त्यांच्या मार्गावर, परफेक्ट मार्गावर चालणारे आप्पा, त्यांचंही पूर्ण काम झालं. आणि त्यांचं पूर्ण काम झालं हे सांगतायत, तरी पण माझ्यासारख्या अज्ञानी भक्ताला नक्कीच ते कळणार नाही.
बरोबर आहे, माझ्यासारख्या पामर जीवाला ते व्हायचंच आणि आणखीन ते जगावेत, आणखीन त्यांनी पदयात्रा काढाव्यात, आणखीन त्यांनी काम करावं, आणखीन त्यांनी आमच्या या कार्यक्रमाला यावं, त्या कार्यक्रमाला यावं, माझ्या घरी यावं, त्यांचे पाय लागावेत, त्यांनी हे काम करावं, ते काम करावं, धर्ममान्यतेचं काम पूर्ण शेवटाला न्यावं. ह्या सगळ्याच गोष्टी आम्हाला नक्कीच वाटणार आहेत. पण मर्यादा आहेत. ह्या सगळ्या मर्यादा आपण सगळ्यांनी ओळखाव्यात आणि क्षुल्लक कारणासाठी जे वाद आपण करतो आहे आपल्यामध्ये, ते कृपया मी सर्वांना विनंती करतो, नम्र विनंती करतो की हे वाद आपण सगळ्यांनी संपवावेत. नक्कीच कुठल्याही मठावरती, कुठल्याही पीठावरती प्रॉपर्टीसाठी म्हणा, अनुयायासाठी किंवा जागा घेण्यासाठी बरेचसे वाद होत असतात. हे क्षुल्लक आहेत. त्याला विशेष असं महत्त्व न देता हा विषय सगळा सोडून त्यांनी दिलेला आम्हाला जो विचार आहे, त्यांनी दाखवलेला आम्हाला जो मार्ग आहे, तो मार्ग आम्ही स्वीकारावा आणि त्या मार्गावरती चालावं आणि त्यांचे अनुयायी होऊन त्यांनी सांगितलेली शिकवण, त्यांनी दिलेला लढा, त्यांनी दिलेली आम्हाला ज्योत आहे ती तेवत ठेवण्याचं काम आम्ही सर्वांनी केलं पाहिजे. तरच आम्ही भक्त म्हणू. आणि कुणी जर समजा या वादामध्ये जर घालत असेल तर तो आम्ही समजू की तो त्यांचा भक्त नाही, तर तो त्यांच्या आप्पांच्या जवळ गेला केवळ आणि केवळ त्याचा स्वार्थ होता. आणि ते स्वार्थी माणसं आम्हाला ओळखले पाहिजेत आणि जे निस्वार्थपणे काम करतात त्यांच्या पाठीमागं आम्हाला थांबलं पाहिजे. त्यांनी आम्हाला लावून दिलेली ही सगळी परंपरा आम्ही नक्कीच पुढे ठेवत ठेवू. त्यांनी फार मोठी आम्हाला उपलब्धी दिली. त्यांचं फार मोठं स्वप्न होतं. इंदिरा गांधींना ते भेटले. त्याचा उद्देशच एक होता की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही अल्पसंख्याक आहोत. मग तो आमचा विषय लिंगायत की आणखीन कुठला शब्द असेल, पण हा जो समुदाय आहे, या समुदायातील सर्व लोक दोन्ही विचारसरणीचे हे सगळे एकच आहेत आणि या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र लढलं पाहिजे. यांच्यासाठी आम्हाला अल्पसंख्याक ही मागणी आमची मान्य झाली पाहिजे. हा त्यांचा पूर्वीपासूनची आणि अंतिम इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण कामाला लागू. कुठल्याच वादामध्ये न पडता आणि कुठल्याच वादामध्ये न पडता आणि कुठल्याही अंधश्रद्धेला थारा न देता त्यांनी दाखवलेल्या विज्ञानवादी, तर्कवादी विचारसारणीलाच आम्ही पुढे नेण्याचं काम, त्या विचारसारणीला खांदा देण्याचं काम, त्या विचारसारणीचे भोई होण्याचं काम आम्ही सर्वांनी केलं पाहिजे आणि ते करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी करूयात. इतकंच या प्रसंगी बोलतो आणि इथंच थांबतो. शरणो शरणार्थी.